रत्नागिरी जिल्ह्यात आलेल्या दमदार पावसामुळे जिल्ह्यातल्या नद्या चांगल्या प्रवाहित झाल्यात। नद्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे। लांजा आणि रत्नागिरी तालुक्यांमधून वाहणाऱ्या काजळी नदीच्या पाणी पातळीत देखील चांगलीच वाढ झाली आहे। सध्या काजळी नदी दुथडी भरून वाहतेय। दमदार पावसामुळे सध्या जिल्ह्याचा पाणी प्रश्न देखील मिटू लागलाय। धरणं सुद्धा भरू लागली आहेत। आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। कोकणासह रत्नागिरी जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे आणि एका नद्या सध्या चांगल्या पद्धतीने प्रवाहित झालेल्या आहेत। काही नद्या ह्या दुतडी भरून वाहत आहेत। ही काजळी नदी आहे जी लांजा तालुक्यामध्ये उगम पावते आणि त्यानंतर पुढे रत्नागिरी तालुक्यातल्या काही गावांमधून अरबी समुद्राला जाऊन मिळते। तर ही काजळी नदीचं हे चित्र आहे। सध्याच्या घडीला नदीला पूर नाही आहे, पण ही नदी किंवा या नदीच्या पाणी पातळीमध्ये चांगली वाढ झाली आहे। नदी असं आपण म्हणू शकतो की दुतडी भरून वाहते। अर्थात आजूबाजूला गावं देखील या नदीच्या आहेत आणि त्याच वेळेला साधारणपणे हे चित्र मनाला मोहून टाकतं। एक आल्हाददायी देखील हे चित्र आहे, मनाला सुखावणारं चित्र आहे, कारण की दोन्ही बाजूला डोंगर, त्यामध्ये वसलेली गावं, नारळी फोपळीच्या बागा आणि या डोंगराळ दऱ्यांमधून अगदी वाहणारी, संतपणे वाहणारी ही नदी पाहताना मन अगदी प्रसन्न देखील होतं। अर्थात सध्याच्या घडीला अगदी रत्नागिरी जिल्ह्याला 5 जुलैपर्यंत हा मुसळधाराचा इशारा देण्यात आलेला आहे। सध्या जर आपण चित्र बघितलं रत्नागिरी जिल्ह्यातलं किंवा तळ कोकणातलं, तर पाऊस विश्रांती घेतोय आणि त्यानंतर बरसतोय। सध्याच्या या पावसाचा जनजीवनावरती फारसा मोठा परिणाम झाला नाहीये। कॅमेरामॅन महबूब शेखसह अमोल मोरे, एबीपी माझा, रत्नागिरी।